हा सध्या आपण गणपती पाहतोय, हा कोपरखर्ण्यातला इच्छापूर्ती गणपती आहे आणि या गणपतीची जर आपण हाईट बघितली साधारण 14 फुटाच्या वरती उंची आहे। मात्र जर गणपती आपण पाहिला तर हा शाडूच्या मातीचा नाहीये, त्याचबरोबर हा गणपती आहे तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा सुद्धा नाहीये, तर हा गणपती आहे फुलांपासून बनलेला, फुलाच्या पावडर पासून हा गणपती बनलेला, त्यामुळे 100% पर्यावरणपूरक हा गणपती आहे। त्यामुळे या गणपतीचं वजन सुद्धा या ठिकाणी कमी असल्यामुळे मिरवणुकीला त्रास झालेला नाही, त्याचबरोबर या ठिकाणी विसर्जन करताना सुद्धा त्रास होणार नाहीये। आपल्यावर या ठिकाणी गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, पर्यावरणपूरक गणपती आहे, कशापासून बनवलेला आहे? नमस्कार, ऋषिकेश पालवे, मंडळाचे अध्यक्ष। गेली 5 वर्ष आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतोय। ही जी तुम्ही मूर्ती बघताय ही प्रभू श्री रामांना अयोध्येला वाहिलेल्या फुलांपासून ही मूर्ती आपण बनवलेली आहे। तर ही मूर्ती जवळपास 700 किलो वजनाची आहे। ही मूर्ती आपण लालबाग वरून आणतो। आपले मूर्तिकार श्री राजन विठ्ठल जाड व कुमार विदिश विठ्ठल जाड हे मूर्तिकार आहेत। आपण ट्री प्लांटेशन सोबत यावेळेस आपण हे बीज मोदक जे आपल्या भाविक भक्त गणेशोत्सव गणपतीमध्ये येतात त्यांना आपण हे बीज देतोय। हे बीज असं आहे की हे तुम्ही ज्यावेळेस कुंडीत लावाल त्याच्यापासून झाड उगेल। तर पर्यावरणपूरक मूर्तीपर्यंत न राहता आपण सगळं मिळून जे पालिकेने जे आपल्याला नियम सांगितले किंवा जे काही शासनाने नियम सांगितले त्या अनुषंगाने आपण ही सगळी वृक्षारोपणाचे पण उपक्रम करतोय। तुम्ही हा पर्यावरणपूरक गणपती बनवलेला आहे, कसा फायदा त्याचा झालेला आहे? ओके, तर आपल्याला ह्या मूर्तीचं वजन कमी पडलं आणि खरं तर जे प्लास्टर ऑफ पॅरिसला विरघळायला खूप टाइम लागतो, ही मूर्ती जवळजवळ 3 दिवसात डिझॉल्व्ह होते पूर्ण। त्याच्यामुळं कुठल्याही जे आपल्या जल आहे किंवा जे प्राणी असतील त्यांना हानिकारक नाही होत। नक्कीच आपण पाहतो की संपूर्णपणे ही पर्यावरणपूरक मूर्ती असल्यामुळे याचा पर्यावरणाला तर फायदा होणारच, त्याचबरोबर अशा मूर्तीमुळे आहे ते हलक्या मूर्ती असल्यामुळे विसर्जनाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रासाला सामोरं जावं लागत नाहीये। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।